नमस्कार, मी डॉक्टर मनाली देशपांडे. आपल्या आयुर्वेदाच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन आपल्या आहारामध्ये ज्या डाळी वापरतो त्याबद्दलची माहिती बघणार आहोत. त्यामधली सगळ्यात श्रेष्ठ डाळ कुठली आणि कुठल्या प्रकृतीला कुठली डाळ योग्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर पण करा. तर आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये मूग, मसूर, तूर, हरभरा, उडीद या डाळींचा समावेश करतो. तर ह्यामध्ये आयुर्वेदामध्ये सर्वश्रेष्ठ हे हिरवे मूग असे सांगितलेले आहेत. म्हणजे हिरवे मूग किंवा मुगाची डाळ ही सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. मुगाची डाळ जी आहे ती साधारण वातकर आणि कफ पित्तग्न आहे. त्याचबरोबर ती पचायला लघु आहे. आयुर्वेदानुसार ही हृदयासाठी चांगली आहे. कोलेस्ट्रॉल ह्याने कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर हे प्रोटीनचं म्हणजे हिरवे मूग किंवा मुगाची डाळ जी आहे यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. जर एखादा कोणी आजारी असेल अशा व्यक्तीला मुगाचं कढण जर आपण दिलं तर भूक चांगली लागायला मदत होते. तर मुगाचं कढण कसं करतात तर साधारण एक पाव वाटी हिरवे मूग गरम पाण्यामध्ये भिजवायचे आणि त्यामध्ये साधारण 4 वाट्या पाणी घालून ते उकळवायचं आणि साधारण खालचे जे मूग आहेत ते शिजले की वरचं पाणी फक्त काढायचं आणि त्याला तुपाची फोडणी देऊन ते पाणी फक्त प्यायचं. याने भूक चांगली लागते आणि शक्ती वाढायला पण मदत होते. त्याचबरोबर मुगाची डाळ ही वृक्ष देखील आहे. त्यामुळं शक्यतो ह्याला तुपाची किंवा तेलाची फोडणी देऊन खावी. त्यामुळे वातकर आणि वृक्ष हा जो गुण आहे तो कमी व्हायला मदत होतो आणि त्याचे फायदे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात. त्यानंतर आहे ती म्हणजे मसूर डाळ. मसूर डाळ आपण खूप कमी प्रमाणात वापरतो पण ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. मसूर डाळ ही देखील पचायला हलकी आहे. ती देखील वात वाढवते आणि कफ पित्ताचा नाश करते. त्याचबरोबर मसूर डाळीमध्ये आयर्न असतं, लोह आणि फायबर, त्याचबरोबर प्रोटीन हे देखील चांगल्या प्रमाणात ह्या डाळीमध्ये असतं. मसूर डाळ ही रक्तशुद्धी करते. त्याचबरोबर आपल्या स्किनचं कॉम्प्लेक्शन वाढवायला ही डाळ खूप चांगली आहे. हिचा आपण एक्सटर्नली देखील वापर करू शकतो. मसूर डाळीचं पीठ करून ते आपण आंघोळीच्या वेळी अंगाला लावलं किंवा त्याचा लेप केला तर ह्याने देखील स्किन कॉम्प्लेक्शन किंवा त्वचेचा वर्ण सुधारायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. त्याचबरोबर ही डाळ देखील लघु आहे, वृक्ष आहे, शीत आहे. त्यामुळे ही डाळ खाताना देखील याला तुपाची किंवा तेलाची फोडणी देऊनच खावी. आपण आहारामध्ये ह्या डाळीचा वापर खूप कमी करतो पण ही डाळ देखील आपल्या खाण्यात ठेवावी. त्यानंतर येते ती म्हणजे तूर डाळ. तुरीची डाळ जी आहे ही पण वातकर आहे, कफ पित्तग्न आहे. पण बोलीभाषेत बऱ्याच जणांना तुरीचं वरण किंवा तुरीची डाळ खाल्ल्यावर पित्त वाढतं असं म्हणतात. पण आयुर्वेदामध्ये ही कफ पित्तग्न अशी सांगितलेली आहे. खरं तर ह्या डाळीमुळे पित्त वाढत नाही पण ह्या डाळीमध्ये किंवा ह्या डाळीची आमटी करताना आपण जो अतिरिक्त मसाल्याचा वापर करतो त्याने पित्त वाढायला मदत होते. त्याचबरोबर ही डाळ देखील वात वाढवणारी आहे, वृक्ष आहे. ही रक्तविकार कमी करायला मदत करते. ह्या डाळीचं देखील आमटी किंवा वरण करताना याला देखील तुपाची किंवा तेलाची फोडणी देऊनच आपल्याला करायचं आहे. त्यामुळे वातशमन चांगल्या प्रकारे होतं आणि आपल्याला डाळीचे चांगल्या प्रकारे फायदे मिळतात. त्यानंतरची डाळ म्हणजे उडीदाची डाळ. उडीदाची डाळ ही एकमेव अशी डाळ आहे जी स्निग्ध आहे, गुरू आहे, पचायला जड आहे, मधुर आहे. इतर डाळी ज्या आहेत त्या कशा आहे अशा रसाच्या आहेत पण उडीदाची डाळ ही मधुर आहे, गुरू आहे, पचायला जड आहे. त्याचबरोबर ही डाळ बलवर्धक काम करते, मांसवर्धक काम करते. एखाद्याला वजन वाढवायचं असेल तर त्यासाठी ही डाळ खूप चांगली आहे. त्याचबरोबर शुक्राणू वाढवण्यासाठी देखील ही डाळ चांगली आहे. त्याचबरोबर ही डाळ उष्ण आहे. त्यामुळे हेमंत आणि शिशिर म्हणजे थंडीच्या दिवसात शक्यतो ही डाळ खावी. थंडीच्या दिवसात अग्नी देखील प्रदीप्त असतो. त्यामुळे ह्या डाळीचं पचन देखील चांगल्या प्रमाणात होतं. तसेच ज्यांना भूक चांगली लागते अशा लोकांनी ही डाळ चांगल्या प्रकारे सेवन केली तरी चालते. पण ज्यांचा अग्नी मंद आहे, पोट डब्बं असतं, भूक चांगली लागत नाही अशा लोकांनी शक्यतो ही डाळ खायची टाळावी. त्यानंतर येते ती म्हणजे हरभरा डाळ. हरभऱ्याची डाळ देखील पचायला गुरू आहे. त्याचबरोबर ती देखील वात वाढवणारी आहे. त्यामुळे ज्यांना वाताचा त्रास होतो, ज्यांचे सांधे दुखतात किंवा सगळे हाडं दुखतात, संधिवात ज्यांना आहे अशा लोकांनी ज्यावेळी हरभऱ्याची डाळ किंवा हरभऱ्याच्या डाळीचा जर पदार्थ खाल्ला तर त्यांना त्रास वाढलेला दिसून येतो. त्यामुळे अशा लोकांनी ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी हरभऱ्याची डाळ शक्यतो टाळावी.
ती पचायला जड देखील आहे. त्याचबरोबर ही डाळ प्रोटीनचं खूप मोठं सोर्स आहे. ज्यांना वेट लॉस करायचं आहे अशा लोकांनी ही डाळ खावी असं म्हणतात, कारण याने पोट बऱ्याच वेळ भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही आणि प्रोटीन देखील या डाळीतून भरपूर प्रमाणात मिळतो. ज्यांचा अग्नी चांगला आहे, ज्यांना भूक चांगली लागते, ज्यांची पचनशक्ती चांगली आहे अशा लोकांनी अवश्य ही डाळ खावी. हिरवे मूग जे आहेत यांना बऱ्याच वेळा मोड आणून ते कच्चे खाल्ले जातात, पण शक्यतो मोड आणल्यावर ती कडधान्य जी आहेत ती कच्ची शक्यतो खाऊ नये. त्यांना व्यवस्थित उकडून आणि त्याला तेल किंवा तुपाची फोडणी देऊनच खावी, कारण मोड आणल्यावर ते पचायला जड होतात. त्यातून अजून जास्त प्रमाणात वात वाढतो आणि ते अजून वातूळ होतात. त्यामुळं त्याला उकडलं आणि तेल आणि तुपाची फोडणी दिली की ते पचायला हलके होतात आणि त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि जे काही प्रोटीन्स आहेत ते त्यातून आपल्याला मिळतात. तर उडीदाची डाळ सोडून बाकीच्या ज्या डाळी आहेत, मूग, मसूर, तूर आणि हरभरा, त्या वातकर आहेत, त्या कफ पित्त शमन करणाऱ्या आहेत. तर उडीदाची डाळ जी आहे ती कफ पित्त वाढवणारी आणि वाताचं शमन करणारी आहे. त्यामुळे अशा ज्या सगळ्या डाळी आहेत त्या आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला कुठला त्रास आहे, आपल्याला पित्ताचा त्रास आहे का कफाचा त्रास आहे का आपला वात वाढला आहे, त्यानुसार आपण त्या घेऊ शकतो आणि त्याचा फायदा त्यातून आपल्याला नक्कीच मिळेल. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.